पंढरपूर शहरातील लहान मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून पंढरपूर शहरामध्ये राजमाता जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान ही दोन उद्यानं विकसित करण्यात आलेली आहेत। त्याच्यावरती कोट्यावधी रुपयांचा खर्च करून त्याच्यामध्ये काही सुधारणा देखील केली नाही। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे जिजामाता उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षा आहेत। केवळ पदाधिकाऱ्यांना आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला उद्घाटन करण्याला वेळ मिळत नसल्याने हे खरं तर उद्यान बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतंय। आता खरं तर सुट्ट्या संपल्या, परीक्षा सुरू आहेत आणि काही दिवसामध्ये सुट्ट्या देखील लागणार आहेत। त्यामुळे मुलांना या ठिकाणी खेळण्यासाठी बागडण्यासाठी हे जे उद्यान तयार करण्यात आलेले आहे, मात्र हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 2 महिने उलटून गेल्यानंतर देखील प्रशासनाला आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कोणतंही सुरू करावा असं या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली नाही। आपण या ठिकाणी बघतोय की हे उद्यान तयार झालं असलं तरी या उद्यानामध्ये अनेक त्रुटी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। काटेरी झाडे वाढली असतील, गवत वाढलं असेल, अशा प्रकारचं हे उद्यानामध्ये काम झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी कामामध्ये अनियमितता देखील आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत काही शहरातील नागरिक देखील आहेत। मला सांगा, काय कशा पद्धतीचं उद्यानाचं काम सुरू झालंय, किती दिवसांपासून हे काम बंद आहे? राजमाता जिजामाता उद्यान गेले 2 महिने निवडणूक होऊन आचारसंहिता संपून सुद्धा अजून चालू केलेले नाही। बालगोपालांना ह्याचा आनंद घेता येत नाही। कोट्यवधी रुपये खर्च करून नगरपालिकेने हा पैसा पूर्ण पाण्यात घातल्याचं आता दिसून येत आहे। तरी 8 दिवसात जर नाही जिजामाता उद्यान जर खुल्लं झालं तर आम्ही दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची दखल नगरपालिकेने घ्यावी। मला सांगा, कोट्यवधी रुपयाचा खर्च करून हे उद्यान तयार करण्यात आले, काय याचा फायदा आहे, काय कशा पद्धतीने आणखी बंद आहे? आज पंढरपुरामध्ये पाहतो, पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रत्येक शहरामध्ये ऑक्सिजन पार्क नावाचा प्रकार शहरामध्ये असतो। त्या पद्धतीने पंढरपुरामध्ये असायलाच 2 फक्त उद्याने आहेत, एक राजमाता जिजाऊ उद्यान आणि पद्मावती उद्यान। परंतु गेले 6 ते 7 वर्ष झालं हे उद्यान दोन्हीही पंढरपूर शहरातील बालकांसाठी ओपन नाहीये। आपण पाहतो की या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून हे उद्यान साकारले, परंतु कुणाच्या श्रेयासाठी म्हणून की कुणाच्या राजकीय भवितव्यासाठी किंवा कोणीचं श्रेय घ्यायचं यासाठी उद्घाटन केलं नाही असं आम्हाला या ठिकाणी दिसून येतंय। श्रेय कुणीही घेऊ द्या, येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पंढरपुरातील बालगोपाळांसाठी, येणाऱ्या बाहेरगावच्या आलेल्या भाविक भक्तांसाठी हे पंढरपूरच्या शहराच्या मध्यवर्ती असणारे छत्रपती शिवाजी चौकातले हे उद्यान लवकरात लवकर चालू करून लोकांना हा मोकळा श्वास घेण्यासाठी सर्व उद्यानं आणि पंढरपुरामध्ये आज पाहतो की उपनगर भरपूर झालेले आहेत, त्या भागामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे उद्यानं नवीन विकसित करून नाना पार्क असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्या उठण्यासाठी असेल, असे वेगवेगळे उपक्रम करून लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर हे उद्यान चालू करावं अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो। खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की हे श्रेयवादावर देखील हे उद्यान चालू झालेलं नसल्याचं देखील काही ज्येष्ठ नागरिक आरोप करतायत। कॅमेरामन राजू मिसाळ, भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।